पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात काहीतरी मोठं घडतंय, ज्याची चर्चा फक्त नगरसेवकांच्या वॉर्डपुरती मर्यादित नाही, तर थेट महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रात पोहोचते. कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात लढणारे, एकमेकांवर टीका करणारे, एकमेकांची राजकीय दिशा संशयाने पाहणारे चेहरे आज एकाच व्यासपीठावर दिसतात. हे केवळ महापालिका निवडणुकीपुरतं गणित आहे की उद्याच्या मोठ्या राजकीय चित्राची नांदी? पुणे पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे नेमकं काय बदलणार? भाजपसाठी ही निवडणूक का अडचणीची ठरू शकते? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जवळीक तात्पुरती आहे की भविष्यातील मोठ्या एकत्रीकरणाचा इशारा? चला, हे सगळं थोडक्यात नाही तर सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका केवळ शहरी स्वराज्य संस्थाच नाही, तर त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता, प्रतिष्ठा आणि प्रभाव ठरणाऱ्या प्रयोगशाळा मानल्या जातात. गेल्या काही वर्षात या दोन्ही महापालिकांवर भाजपची सत्ता होती आणि त्यामुळेच या निवडणुका भाजपसाठी केवळ स्थानिक नव्हे तर राजकीय प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. नेमकं याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि राजकारणाचं संपूर्ण गणित बदलायला सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पिंपरी चिंचवड निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत, हे त्यांच्या हालचालींवरून स्पष्ट होतं. गेल्या 2 आठवड्यांपासून ते पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. राज्यभर प्रचार असतानाही ते परत परत पुण्यात येत आहेत. याचाच अर्थ या निवडणुका त्यांच्यासाठी केवळ महापालिकेच्या नाही तर स्वतःच्या राजकीय ताकदीची चाचणी आहे. उमेदवार निवडीत त्यांनी पारंपरिक चौकटी मोडल्या. भाजपकडून डावलले गेलेले स्थानिक नेते राष्ट्रवादीत घेतले आणि थेट भाजप समोर मजबूत आव्हान उभं केलं. सुरुवातीला भाजपसाठी ही निवडणूक एकतर्फी वाटत होती, पण अजित पवारांनी शेवटच्या क्षणी केलेली उमेदवारांची जुळवाजुळव, स्थानिक समीकरणं आणि आक्रमक प्रचार यामुळे चित्र बदलू लागलं. कारभारी बदला हा नारा केवळ घोषणाच नाही तर गेल्या 10 वर्षांच्या शहर कारभारावरचाच थेट राजकीय हल्ला आहे. वाहतूक कोंडी, खड्डे, अपूर्ण प्रकल्प, रखडलेला निधी या सगळ्या मुद्द्यांवर अजित पवारांनी भाजपच्या शहरी विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले. याच टप्प्यावर प्रचाराच्या रणांगणात उतरतात रोहित पवार. हे केवळ आणखी एक प्रचारक मैदानात उतरणं नाही, तर काका पुतण्या नात्याच्या राजकारणाला एक महत्त्वाचा संकेत आहे. रोहित पवार यांच्या सहभागामुळे शरद पवार गटाचा सक्रिय सहभाग शहरात दिसू लागला आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला. ही निवडणूक आता फक्त अजित पवारांची नाही तर दोन्ही राष्ट्रवादींची संयुक्त लढाई आहे. या लढाईत लक्ष ठरतात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. अजित पवारांनी त्यांच्यावर टीका केल्यानंतर रोहित पवारही थेट मैदानात उतरले. निलेश घायवळ प्रकरणावरून रोहित पवारांनी दिलेलं आव्हान केवळ एका व्यक्तीवरचा आरोप नाही तर पुण्यातील गुन्हेगारी राजकारणाच्या संबंधावरचा थेट सवाल आहे. या आरोप प्रत्यारोपांमुळे प्रचार अधिक धारदार झाला आणि निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांपुरती मर्यादित राहिली नाही. दरम्यान बराच काळ प्रतीक्षेत असलेली एक प्रतिमा अखेर समोर येते. ती म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर. जाहीरनाम्याच्या निमित्ताने झालेली ही एकत्रित उपस्थिती राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. कारण याच ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र हा संदेश केवळ शब्दात नाही तर दृश्यातही पोहोचतो. कार्यकर्त्यांसाठी हा उत्साहाचा क्षण असतो तर विरोधकांसाठी धोक्याची घंटा. या जाहीरनाम्याला हमीपत्र असं नाव देण्यात आलं आणि ते नावच बरंच काही सांगून गेलं. रोज नळाद्वारे पाणी, ट्रॅफिक मुक्त आणि खड्डेमुक्त शहर, हायटेक आरोग्य सुविधा, प्रदूषणमुक्त पुणे, झोपडपट्टी पुनर्वसन, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, शाळांसाठी पुणे मॉडेल, हे सगळे मुद्दे केवळ आश्वासनं नाहीत तर थेट भाजपच्या सत्ता काळावर केलेली तुलना आहे. नुसती कामं सुरू आहेत असं सांगितलं जातं, पण ती पूर्ण कधी होणार हा सवाल सामान्य पुणेकरांच्या मनातला आहे आणि तो सवाल राष्ट्रवादीने राजकीय भाषेत मांडला आहे. अजित पवारांनी निधी खर्चाच्या आकड्यांवरून केलेली टीका ही केवळ आरोप नाही तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरचा प्रश्न आहे. हजारो कोटींचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात कमी खर्च झाला, याचा अर्थ काय? हा प्रश्न निवडणुकीच्या केंद्रस्थानी येतो. त्याचवेळी अजित पवारांच्या राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, हा एक वाक्यातला संदेश भविष्यातील मोठ्या राजकीय घडामोडींचा इशारा देऊन जातो. या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपची स्थितीही बदललेली आहे.
आतापर्यंत शहरी मतदारांवर पकड असलेल्या भाजपला आता संयुक्त राष्ट्रवादीचा सामना करावा लागत आहे. ही निवडणूक केवळ पुणे पिंपरी पुरती मर्यादित राहणार नाही, तर तिचे पडसाद मुंबईसह इतर महानगरपालिकांमध्येही उमटू शकतात. कारण जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर तो भविष्यातील राज्यस्तरीय राजकारणासाठी नवा आराखडा ठरू शकतो. म्हणूनच प्रश्न हा नाही की पुणे आणि पिंपरी चिंचवडची महापालिका कोण जिंकणार. खरा प्रश्न असा आहे की ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादींच्या कायमस्वरूपी जवळकीची सुरुवात आहे का? भाजपच्या शहरी राजकारणाला हा सर्वात मोठा धक्का ठरणार आहे का? आणि आज महापालिकेपुरतं दिसणारं हे एकत्रीकरण उद्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार आहे का? याच प्रश्नांची उत्तरं या निवडणुकीच्या निकालात दडलेली आहेत. तुम्हाला काय वाटतं? ही युती तात्पुरती की भविष्यातील मोठ्या राजकीय बदलाची नांदी? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.